भाजपाचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करीत कारवाई करण्याची जोरदार मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे। बोंडे यांच्या विधानाची दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, खासदार बळवंत वानखेडे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप, माजी महापौर विलास इंगोले, प्रवक्ते मिलिंद चिमोटे यांच्यासह जिल्हा काँग्रेस समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन आयुक्तांना गराडा घालत मागणी केली। राज्यसभेचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे। त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून बोंडे यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। डॉक्टर अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते यांच्या संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर राहुल गांधी यांच्या जीवेला चटके दिले पाहिजे असे विधान केले। हे विधान अत्यंत आक्षेपार्ह आणि निंदनीय आहे असे निवेदन करून समाजामध्ये राहुल गांधी यांच्याबद्दल द्वेष निर्माण करून त्यांच्यावर लोकमानसातून हल्ला व्हावा याकरिता उद्युक्त करण्यात आलेले आहे। त्यामुळे देशाच्या विरोधी पक्ष नेत्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असल्याचा आरोप ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केला। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।